जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या सूचना या जाहीर झालेल्या आहे। तर बघा, विषय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गातील उमेदवारांनी उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 30/7/2024 अन्वये 22-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SCBC या प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर करून जे उमेदवार तात्पुरत्या निवड यादीत येत आहेत अशा उमेदवारांनी उमेदवारी रद्द न करता ती प्रकरणे तात्पुरती स्थगित ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे। तर बघा, संदर्भ क्रमांक 2 नुसार 23/8/2024 अन्वये 22-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SCBC इतर मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS प्रवर्गाचा विकल्प अनुज्ञेय राहणार नाही असे अभिप्राय दिलेले आहे। तरी सदर अभिप्रायानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गातून ज्यांचे नाव वगळण्यात यावे, जर ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गात पात्र ठरत असल्यास त्यामध्ये लेखी विकल्प घेऊन समावेश करावा असे कळविण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने खालील नमूद उमेदवारांनी त्यांची लेखी विकल्प घेऊन तसेच सर्व कागदपत्रासह व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SCBC इतर मागास OBC प्रवर्गाचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्रासह 26/8/2024 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड अंकुश बोर्राडे हायस्कूल निगडी प्राधिकरण पुणे येथे खालील मूळ कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे। तर बघा, एकूण विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर 31 आणि हा एक खाली दिलेले आहे आणखी 31 हे आणि 21 हे असे एकूण विद्यार्थी जवळपास 52च्या आसपास विद्यार्थी आहेत। तर बघा, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गात मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेले उमेदवार खालील उमेदवार यांनी देखील पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड अंकुश बोर्राडे हायस्कूल निगडी येथे पोहोचायचं 26लाच, ठीक आहे, सकाळी 9 वाजता यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यानंतर ईमेल ID दिलेला आहे, ठीक आहे। तर सर्वांनी व्यवस्थित आपलं नाव चेक करा आणि वेळेवर पोहोचा। धन्यवाद।